क्षणाला मी विचारता झालो साक्षरपणाचे तुझी विटंबना कोणी केली? रघुकुलात जन्माला दोन युवक राम आणि लक्ष्मण यांनी माझे नाव आणि गाव माझा देहापासून पण त्या तरी सुडाटीला मुखातून निघालेले शब्द ऐक शूरपणखे, या पौलस्त्री कुळातील स्त्रीची झालेली विटंबना, मग त्या विटंबनेचा सूड कसा घेईल? एक ना एक दिवस रघुकुलातील एका तरी स्त्रीची विटंबना करेल, त्याच वेळी हे नाव विश्वाला सारीच राक्षसाचं सहाय्य संन्यासाचा वेश परिधान केला आणि सीतेचा चर्याकर्म केला. लंकेच्या ठिकाणी अशोक वनाच्या ठिकाणी सीतेला बलिदान केलं. हा म्हणता ही वार्ता राम आणि लक्ष्मणापर्यंत पोहोचली. केवळ सीतेच्या सुटकेसाठी काही कवानासनासमय राम आणि लक्ष्मण लंकेत दाखल झाले आणि सीतेच्या मुक्ततेसाठी अथक रणसंग्राम. हो, गेले काही दिवस राम आणि रावण यांचा अथक रणसंग्राम. गेल्या काही दिवसात माझ्या हाती आलंय अपयश जणू पाचवीला पुत्रासारखं माझ्या पायाशी फुटतोय. एक लक्ष सव्वा लक्ष पावलं मारले गेले. महापराक्रमी बंधू कुंभकर्ण जगाचा झाला, पण नाही अपयशी यशाची पायरी आहे जाणारा लष्करी श्रावण, उदयीचा येणारा भानू आणि तो उदयीचा भानू क्षितिजावर देता क्षणी आशेचा किरण माझ्यासाठी आहे आणि तो किरण कोणताच आहे? माझा पुत्र मेघना. महापराक्रमी मेघनाला मी संदेश दिलाय. क्षणभर माझ्या पुत्राची माझ्या प्रतीक्षा. पिताजी, तुमचा संदेश मिळाला आणि उचलत्या पावलाला लंकेच्या दरबारात धाव घेतली. सांगा पिताजी, काय पाहतोय मी? आज बराच काळ मागे पडला. राम रावण यांचं महायुद्ध सुरू आहे. पिताजी, ही माझी सारी लंका वानरमय झाली आहे. जिकडे तिकडे तटावर वानर सैन्य दिसतंय. पिताजी, आज बरेच दिवस हा संग्राम सुरू असताना सांगा पिताजी, हा अट्टहास तुम्ही का करता? केवळ स्वतःच्या पौलस्त्री कुळासाठी मी हे करतोय. केवळ राम आणि रावण हे युद्ध नसून माझा स्वाभिमान विश्वाच्या समोर आहे आणि म्हणून आज मी जरी हट्टबल झाला नसतो तरी मला तुझ्या सहाय्याची गरज आहे. पिताजी, आपले पुत्र पौत्र संपले. ही सारी लंका उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. पिताजी सांगा, हा दुराग्रह सोडा म्हणतोय. ज्या सीतेचा तुम्ही चौर्य कर्म केलंय त्या सीतेला सन्मानानं परत करा. पिताजी, लहान तेव्हा मला अपयश म्हणून तुला हात दिले नाही तर एका पुत्राच्या मदतीचा हात मी त्याला मिळावा. पण आज असं वाटू लागलंय राम आणि लक्ष्मणाच्या पराक्रमानं माझा मेघना ग्रंथगणित झाला नाही. पिताजी, नाही. पिताजी, मी हे तुम्हाला का सांगतोय? कारण तुमच्याबद्दल मला स्वाभिमान आहे. पिता
आणि म्हणूनच पिताजी तुम्हाला सांगतोय काय ते? तुमची योग्यता महान आहे. या विश्वात तुम्हाला मान सन्मान आहे. आणि म्हणूनच पिताजी म्हणतोय तुमच्या वतीनं हा मेघना हा तुमचा पुत्र इंद्राजी त्या सीतेला पुनश्च रामापर्यंत परत करेल. धिक्कार असो, मेघनाद तुझा धिक्कार असो. अरे या सिंहाच्या पोटी जन्म घेण्यापेक्षा एका घाट कोल्ह्याच्या पोटी जन्माला असतो फार बरं झालं असतं. थांबा पिताजी, थांबा म्हणतोय. या लंकेच्या भरधामाला माझ्या मस्तकावर तुम्ही लत्ता प्रहार केला. पिताजी, राम लक्ष्मणाचं सैन्य या वानर सेनेला मी खबरलेलो नाही, पण तरी सुद्धा काय ते? आज माझे डोळे उघडले. पिताजी, तुम्ही हे केलात हे फक्त कौलास्ती कुलासाठी केलं आहात. आणि म्हणूनच पिताजी तुम्हाला सांगतोय या युद्धासाठी जर माझी तुम्ही नेमणूक या लंकेच्या सेनापतीपदी करत असाल तर पिताजी तुम्हाला निक्षून सांगेन, उदयिक तुमच्या वतीनं आणि या लंकेच्या वतीनं लंकेचा सेनापती म्हणून हा इंद्रजित युद्धभूमीवर जाणार आहे. पिताजी, राम सेनेचा चुराडा करी ज्यानं प्रत्यक्षात देवेंद्राला बांधून आणलं. आणि म्हणूनच इंद्रजितच्या संस्थेस मी पात्र ठरलो. पिताजी, मग तुमची जर आज्ञाच आहे निघालाय मी. तुमचा आशीर्वाद महत्वाचा आहे. विजयी भव. येतोय. अरे राम आणि लक्ष्मण, अरे मेघनाद मला आत्मविश्वास सारखं झालाय. उदय ओढाला झगडता रणसंग्राम. नक्कीच माझा पुत्र विजयाची मोह माझ्या दिशेला खेचून आणल्याशिवाय याच्यासाठी हीच आनंदाची वार्ता. पती परमेश्वराय नमः. पती परमेश्वराय नमः. असुराज मैदानवाची कन्या मी मंदोदरी. हो, दैत्य कुळात जन्माला येऊन सुद्धा धर्माची सावली शोधणारी ही साध्वी स्त्री खरोखरच महापराक्रमी सर्व सत्ताधीश लंकाधीश रावण मला पती परमेश्वर म्हणून लाभले. खरंच ते विद्वान आहेत, शिवभक्त आहेत, 4 वेदांचे ते ज्ञाता आहेत. देवराज इंद्रांना सुद्धा त्यांनी पराभूत केलं एवढं त्यांचं सामर्थ्य आहे. सामर्थ्य मिळवणं सोपं असतं, पण सांभाळणं टिकवणं तेवढंच फार कठीण असतं. आणि त्याच सामर्थ्याच्या नशेत यावेळी या क्षणी काय झालं असेल तर लंका जळू लागली. हो, सुवर्णाची लंका. आणि याच लंकेत रक्ताचे पाठ वाहू लागले. प्रत्येक पत्नी आपल्या पतीची एकसारखी मार्गप्रतीक्षा करते. प्रत्येक पत्नी सहचारणी असते, सुखदुःखाची अर्धी वाटेकरी असते, अर्धांगिनी असते, पाप पुण्याची अर्धी वाटेकरी असते. ज्यावेळी पत्नी चुकत असेल तर पती समजावण्याचं कर्तव्य करतो, आणि ज्यावेळी पती चुकत असेल तर पत्नी समजावण्याचं कर्तव्य करते. आणि तेच कर्तव्य मी आतापर्यंत करत आले. पण काय त्याचा उपयोग? हो, मी त्यांना समजावलं, सांगितलं, तरी सुद्धा ते ऐकले नाही. आणि काय म्हणावं
जणू काही ग्रहणच लागलं की काय. हो मी सांगायची त्यांना परस्त्रीचं हरण म्हणजे क्षत्रिय धर्म नव्हे, कारण सीता देवीचं त्यांनी चौर्य कर्म केलं. हो त्यांचं हरण केलं. मी वेळोवेळी क्षणोक्षणी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला की सीता देवींना परत पाठवा म्हणून माझं ऐकलेच नाही. आणि त्याच वेळी काय झालं असेल तर अहंकाराची ठिणगी या सुवर्णाच्या लंकेत पडली आणि लंका जळू लागली. लंकेचे कोळसे होऊ लागले. या सुवर्णाच्या लंकेत मार्गाने फिरत असताना ही सुवर्णाची लंका न दिसता मला रक्ताचे पाठ वाहू लागलेले दिसू लागले. प्रेताचे खाच दिसू लागले. राक्षसीचा पराभव दिसू लागला. ओ माझे कित्येक पुत्र मारले गेले, कित्येक पौत्र मारले गेले, राक्षसेना मारली गेली. होय घराघरात मातांचा आक्रोश, किंकाळ्या, तेरडणं, विजेचा शाप. नकोय तो संघर्ष, नकोय नकोय ते युद्ध, नकोय ते द्वंद्व. काय करू काही समजत नाहीये मला. होय या सुवर्णाच्या लंकेच्या भिंतींवर कधी काळी सूर्य किरण अभिमानाने नतमस्तक व्हायची, पण ती सुवर्णाच्या लंकेची भिंत आज अश्रूने भिजून जाते. हे काळा क्षण थांब रे, थांब म्हणते. माझ्या पती देवांचा लंकाधीश रावणाचा फक्त तू अंत पाहत नाहीये. आईच्या कुशीतून निघणारी स्वप्नांचा दहन होते. त्या स्वप्नांच्या राखेत, होय त्या स्वप्नाच्या राखेत उडणारा प्रत्येक धूर या मातेचा आकांत गुंतलेला आहे. त्या होय याच रणांगणावर पडलेली ती निर्जीव देह काया माझ्या अंतःकरणाला झालेली जखमच जाणून देते. आणि त्याच जखमेतून ते वाहणार ते रक्त फक्त राक्षस सेनेचं नसून या मातृत्वाच्या अस्तित्वाचं विलयनच आहे रे, विलयनच आहे. माझ्या कुशीत, माझ्या उदरात जन्मलेले प्रत्येक वीर आज या पृथ्वीनं सामावून घेतले. यात पृथ्वी विसावून घेते आणि तीच पृथ्वी मला सांगते, हे मंदोदरी, हे मंदोदरी, तुझ्या उदरात जन्माला आलेले ते तेज आज त्यांचा अंत असा व्हावा का, असा व्हावा का. दिवस रे मी काय करू, मला काहीच सुचत नाहीये रे, काहीच कळत नाहीये, काहीच कळत नाहीये. काय होई